name is Suprita Shetty. I'm co-founder of Ashli Events. We are partners, Vaibhav Veerankar and Suprita Shetty. Okay. We started around 2012 में हमने ये स्टार्ट किया है. की कॉम्पिटिशन तर आहे, पण आमचं जे पास्ट वर्क आहे ते जर तुम्ही पाहिलं तर खूप जण काय करतात की Pinterestवरचे पिक्चर दाखवतात, Googleवरचे पिक्चर दाखवतात आणि मग ते रेप्लिका करायचा प्रयत्न करतात. So we have a big team to work with. आणि जसं तुम्ही म्हणतात वेंडर्स, टचवूड वी हॅव रिअली ब्युटिफुल वेंडर्स. आमचे जे वेंडर्स आहेत ते ऑलमोस्ट या इंडस्ट्रीमध्ये 20-30+ इयर्स वर्क करतायत. नमस्ते, मी ॲडव्होकेट टीरा धाडगे. कोणत्याही क्षेत्रात तुमची कामगिरी वाखण्यासारखी असेल, इतक्या लोकांशी मी बोलतेय ना, काहीतरी रोज नवीन शिकायला मिळतं. एकमेकांना मदत करण्यासाठी तुम्ही ही कम्युनिटी जॉईन करू शकता, पुणे वुमन्स क्लब. नमस्कार, मी ॲडव्होकेट नीरा धाडगे तुमचं सहर्ष स्वागत करत आहे पॉडकास्ट नीरामध्ये. यावर्षी तुमच्या घरी कोणतं लग्न आहे का, किंवा कोणता इव्हेंट तुम्हाला मोठा करायचा आहे? कधी कधी काय होतं, आपल्याला असं वाटतं की आपण सगळ्या गोष्टी एकत्र केल्या तर म्हणजे लग्न कसं करायचंय, किंवा फुलं कोणती अरेंजमेंट करायची, जेवण तर काय शेजारच्या एका आपल्या हॉटेलमध्ये चांगलं भेटतं तिथं आपण घेऊयात. पण ह्या सगळ्या गोष्टींचा आहे ना, खूप नंतर जेव्हा कार्यक्रम एन्जॉय करायची वेळ येते तेव्हा या सगळ्या गोष्टींचं आपल्यावर बर्डन येऊन जातं आणि त्यामुळे आपण ती गोष्ट म्हणजे आपल्याच घरातला कार्यक्रम आपण एन्जॉय नाही करू शकत. याचं एक सोल्यूशन आपल्याकडे घेऊन आलेले आहेत सुप्रीता शेट्टी मॅम. बहुत अच्छा लग रहा है आपको यहाँ पे देखिए एंड यू आर लुकिंग सो प्रिटी. इवेंट्स के बारे में आज हम लोग बात करेंगे एंड हाउ यू कम टू द स्पीड, उसके बारे में हम लोग बात करेंगे. उससे पहले आप हमारी ऑडियंस को आपकी इंट्रोडक्शन करना है. So my name is Suprita Shetty. I'm co-founder of Ashli Events. We are partners, Vaibhav Veerankar and Suprita Shetty. Okay. We started around 2012 में हमने ये स्टार्ट किया है. और हम लोग पिछले 12 years से we are into corporate events, social events and wedding events. Okay. We have been doing around 365 to 400 events per year. Oh wow. And हम लोग काफी सालों से यही मतलब तीनों इवेंट्स कर रहे हैं. Majorly into weddings. We also do corporates for Google, Bosch, and many of the other companies. Oh wow. Yeah. So we have a production unit. So it's not only events. We are into wedding production and wedding event planner as well. Okay. खूप छान वाटतं मला तुला आज इथे पाहून. तुझ्याबद्दल म्हणजे तू स्वतः काय आहेस ती पण आमच्या ऑडियन्सला सांगशील. कुठून आली आहेस? So मी born and brought up पुण्यातच आहे. तसं being a Shetty, we are Mangalorians. Okay. So मी 5 languages बोलते. अरे पुण्यात बापरे. असल्यामुळे 5 languages. Okay. So पुण्यात असल्यामुळे मराठी, इंग्लिश and हिंदी because it's a necessity. Yes. आणि तुलू इज आर मदर टंग आणि कन्नड मला समजतं, थोडंफार बोलता येतं. बट हा 5 लँग्वेजेस टुगेदर. पुण्यात एज्युकेशन झालं आहे. सो आय हॅव कम्प्लिटेड माय ग्रॅज्युएशन इन सायकोलॉजी इन पुणे. आणि इव्हेंच्युअली म्हणजे असं काही सायकोलॉजी मध्ये प्रॅक्टिस करण्याआधीच, ग्रॅज्युएशन कम्प्लीट होण्याआधीच मी या फील्डमध्ये एक फन फॅक्टर म्हणून आलो की तेव्हा इव्हेंटचा खूप क्रेज होता. वन ऑफ माय फ्रेंड वॉज सपोज टू डू दिस. तर त्यांनी मला विचारलं की आम्ही चालू करतोय तर तू हेल्प म्हणून येशील का. सो आय स्टार्टेड की हेल्प करूया म्हणून आले आणि आता 12 years तेच करते. मस्त मस्त. एखादी गोष्ट अशी होते की आपल्याला असं वाटतं की नाही हीच गोष्ट आपल्यासाठी आहे आणि आपण ती पूर्ण केली पाहिजे. पण खूप फन जॉब आहे तुझा. लोकांना त्यांचा इव्हेंट खूप छान प्रकारे करून देणं म्हणा, किंवा कधी कधी असं वाटत असतं आपल्याला की हे असं असं दिसायला पाहिजे, पण ते सत्यात आणायचं काम इव्हेंट प्लॅनर्स करतात. तर तुम्ही खूप सारे सेलिब्रिटी इव्हेंट्स केलेले आहेत, त्याच्याबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल. आम्ही सेलिब्रिटी वेडिंग्स केले आहेत. गौतमी देशपांडे आणि स्वानंद तेंडुलकर, त्यानंतर प्रतीक्षा तावडे आणि सिद्धार्थ बोडके, आणि आता श्रेया डफलापूरकर म्हणून एक फॅशन डिझायनर आहे. सो शी गॉट मॅरिड टू शाल्व, पण ऍक्टर आहे. त्यांचं रिसेप्शन केलं आहे. सो वी हॅव डन दिस 3 सेलिब्रिटी वेडिंग्स सो फार. आणि त्यांचं प्रतीक्षा आणि गौतमीचं फुल वेडिंग आम्ही केलेलं आहे. वी आर मोर इन टू डेकॉर ऑल्सो. म्हणजे डेकोरेशन तुम्ही जे बघता इंस्टाग्रामवर वगैरे, तर ते डेकॉर आम्ही केलेलं आहे. आयडियाज त्यांच्याही होत्या. सो त्यांचे जे आयडियाज होते ते आम्ही रिअल मध्ये आणले. ओके. आताच्या जसं आपण वेडिंग्स वगैरे पाहतो त्याच्यामध्ये ना कलर पॅलेट्स लोक खूप चेक करतात, किंवा अशा अशा प्रकारची थीम असली पाहिजे. वेडिंगचे जे गाऊन्स वगैरे असतात किंवा ब्राईड अँड ग्रूमनी दिसलं कसं पाहिजे त्याच्यानुसार डेकॉर तुम्हाला करावं लागतं. तर त्याच्याबद्दल आम्हाला थोडं सांगशील?
सो मी सजेस्ट करताना असं करते, कारण इंडियन पॅलेट जर तुम्ही चेक केलं कलर पॅलेट तर डार्क शेड्स खूप वापरले जातात वेडिंग्स मध्ये. तुम्ही सजेस्ट करते की लाईट पेस्टल कलर्स तुम्ही मागे बॅकड्रॉपला घ्या, म्हणजे तुम्ही उठून दिसतात. कारण ब्राईड अँड ग्रूम शुड बी द मेन अट्रॅक्शन ऑफ द डे. सो मागचा जो कलर पॅलेट आहे तो लाईट ठेवला तर डार्क कलर शेड जास्त उठून दिसतात. आणि ट्रेंडचं म्हणताल तर हल्दी जे आहे आपण आतापर्यंत बघत आलो इट्स ऑल अबाउट येलो येलो येलो, पण सध्या ट्रेंड आहे दे आर गेटिंग आउट ऑफ येलो. आता येलोच्या जागी, कारण आपणही येलो घालतो किंवा म्हणजे कलर शेड्स त्याच असतात. सो आम्ही आता रिसेंटली एक केलं दॅट वॉज व्हाईट अँड ब्ल्यू थीम. दॅट वॉज पर्शियन थीम एरियाचे. आणि त्याच्या आधी आम्ही येलो मध्ये पर्पल ऍड करणं, ऑरेंज ऍड करणं किंवा व्हाईट कलर शेड्स. सो आम्ही ते कलर पॅलेट चेंज करायचंही लोकांना प्रेफरन्स सांगतो, कारण काय होतंय की येलो 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 इज टू आउट ऑफ फॅशन राईट नाउ. सो देयर आर मेनी कलर्स यू कॅन ट्राय फॉर हल्दी. असंच वेडिंग्स मध्ये पण आजकाल साऊथ इंडियन थीमचा खूप ट्रेंड आहे. सो दे हॅव दिस कोकोनट लीव्हचे जे असतात डिझाईन्स ते खूप सारे वापरले जातात. इट्स रिअली ब्युटिफुल. पीपल कॅन हॅव मेनी ऑप्शन्स राईट नाउ. आणि आजकाल आपल्याकडे पिंटरेस्ट आहे. बरोबर, दे कॅन सर्च अँड कम टू अस. येस, मी येणारच होते पिंटरेस्टवर, कारण इतके गोष्टी असतात ना डोक्यामध्ये की आपल्याला हे हवंय ते हवंय, ही पण गोष्ट आपल्याला करायची आहे. पण खूप वेळा जेव्हा आपण त्या गोष्टीमध्ये काम करत नसतो तेव्हा ते सगळं एकत्र आणणं खूप अवघड होऊन जातं. पण जेव्हा तू त्या क्षेत्रातच काम करते, ऑलरेडी त्याच गोष्टी तुम्ही कंटिन्युअसली करत असता, त्यामुळे तुम्हाला तुमची ती थॉट प्रोसेस क्लिअर असते की नाही आपल्याला या कलर बरोबर हा कलर करायचा आहे किंवा या डेकोरेशन बरोबर हे डेकोरेशन करायचं. सो त्याचा खूप उपयोग होतो असं मला वाटतं. आणि मला तर नेहमी असं होतं पिंटरेस्टवर गेले की हे पण करायचंय, हे डेकोरेशन पण पाहिजे, ते डेकोरेशन पण पाहिजे, मस्त. पण ह्या सगळ्या गोष्टी करताना मला म्हणजे मी आता पाहते खूप इव्हेंट कंपनीज आता मार्केटमध्ये आहेत आणि सगळ्यांची काहीतरी वेगळी खासियत आहे, सगळेजण काहीतरी वेगळं काम करतात. या सगळ्या कॉम्पिटिशन मध्ये तुम्ही कसे उभे आहात? आय वुड से की कॉम्पिटिशन तर आहे, पण आमचं जे पास्ट वर्क आहे ते जर तुम्ही पाहिलं तर खूप जण काय करतात की पिंटरेस्टवरचे पिक्चर दाखवतात, गुगलवरचे पिक्चर दाखवतात आणि मग ते रेप्लिका करायचा प्रयत्न करतात. आमच्याकडे अराउंड 100+ आमच्या स्वतःच्या डिझाईन्स आहेत. कारण मी तुम्हाला जसं म्हटलं की आम्ही वर्षाला 400 इव्हेंट्स करतो. तुम्ही हॅव ओन डिझाईन्स. पण पिंटरेस्ट पण तुम्ही जर चेक केलं तर पिंटरेस्टचे जे इमेजेस आम्ही 90% मॅच करतो. सो हे आमचं म्हणजे आम्ही USP म्हणू शकता आणि वी आर व्हेरी कॉन्फिडंट अबाउट इट की आम्ही 90% तरी मॅच करतो. 100% पॉसिबल होत नाही, कारण तसं फॅब्रिक्स तसे फ्लावर्स आपल्या इंडियामध्ये अवेलेबल होत नाही. बट वी ट्राय आवर बेस्ट. आणि आतापर्यंत जेवढ्या क्लायंटला आम्ही म्हणजे गुगल किंवा पिंटरेस्ट पण डिझाईन्स दिलेले आहेत ते मॅच करून दिले. आणि सेकंडली प्रॉब्लेम इथे येतो की क्लायंट प्राइसेस मध्ये म्हणजे कम्पेअर करतात. बरोबर आहे. कम्पॅरिझनच्या वेळेस असं होतं की समोरचा सांगताना सांगतो पण ते सेम तुम्हाला डिलिव्हर होतंय असं होत नाही. आता ते क्लायंटच्या नजरेने पाहिलं की त्यांना वाटतं की अरे हा हे छान आहे, पण आम्ही जे एवढ्या वर्षापासून त्या फील्डमध्ये आम्हाला कळतं की अरे इथे डिफरन्स आलेला आहे. बरोबर. पण आता ते काहीच करू शकत नाही, कारण आता साडीज मध्ये जर आपण बघायला गेलो तर डिफरंट मटेरियल्स मध्ये वेगवेगळे सेम पॅटर्न मिळतात. द सेम विथ इव्हेंट्स. जितक्या व्यक्ती तितक्या त्यांच्या प्रवृत्ती आणि तितक्या त्यांच्या वेगळ्या वेगळ्या गोष्टी असतात. तर एखाद्या दुसऱ्या क्लायंटची गोष्ट तुला सांगायला आवडेल मला? हो, नाव नाही सांगणार, पण एक क्लाइंट होते. सो ही वाज मैनेजिंग हिज सन्स वेडिंग. सो उनका ऐसा था वो पुणे से नहीं थे, वो पुणे के बाहर से थे. सो उनको बहुत कुछ करना था एंड ही वाज वेरी एक्साइटेड अबाउट हिज सन्स वेडिंग. पर ये था कि वो उनको ऐसा लगा कि ये होगा नहीं होगा सही होगा. और ऐसा हो जाता है ना कि जब हम लोग वेडिंग सीजन में होते हैं तो हम एक क्लाइंट को उतना टाइम नहीं दे पाते बिकॉज वी हैव सो मेनी क्लाइंट्स टू डील. सो उनको ऐसा लग रहा था कि ये कनेक्ट नहीं कर पा रहे, शायद मेरा होगा नहीं होगा. बट मैंने उनको बहुत बार समझाया कि आप टेंशन मत लीजिए. वो एवरी डे मुझे कॉल करते थे, एवरी डे ऑलमोस्ट. बट एट द एंड जब उनका इवेंट कंप्लीट हुआ ही केम टू मी एंड ही सेड कि मुझे पता ही नहीं चला इतना ब्यूटीफुली इवेंट हुआ. इवेंट ही वाज वेरी मतलब हैप्पी विद दिस. पर ऐसे होता है कि सीजन में आप लोग नहीं टाइम भी दे पाते हो, बट क्लाइंट को लगता है कि शायद ये लोग डिलीवर कर पाएंगे नहीं कर पाएंगे. बट दे नीड नॉट वरी, क्योंकि क्या होता है कि इवेंट वालों के पास काम अगर होगा फिर भी उन्होंने आपको अगर कमिटमेंट दी है वो पूरा करेंगे, वो फॉर श्योर है. और बहुत अच्छे अच्छे एक्सपीरियंसेस ही आए, बहुत कम रेयर एक्सपीरियंसेस है जो नहीं अच्छा लगा क्लाइंट को या कुछ, बट 90% हमें आज तक बहुत अच्छा एक्सपीरियंस आया है.
अगर आप हमारा गूगल पेज भी चेक करोगे तो पीपल हैव गिवन रिव्यूज रियली नाइस, सो आई फील की वी आर गिविंग आवर बेस्ट. एखादा इव्हेंट प्लॅन करायचं म्हटलं तर खूप लोकांना तुला मॅनेज करावं लागतं. म्हणजे केटरर्स असू दे किंवा ते मंडपवाले असू दे किंवा छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला जसं फ्लावर्स लागतात, पाण्याची अरेंजमेंट करावी लागते, तर याच्यासाठी खूप मोठी टीम लागते. तर ती तुम्ही कधी कम्प्लीट 12 वर्ष झाले तू या इंडस्ट्रीमध्ये करतेस, ती कशी मॅनेज करतेस? वी हॅव अ रिअली गुड टीम. मी खरं सांगायचं तर श्री इव्हेंट्स मध्ये माझे पार्टनर आहेत, तो प्रोडक्शन बघतो मेजरली. सो प्रोडक्शन मध्ये डिझायनिंग, मग ते फ्रेम्स कसे उभे करायचे, माझं फिजिक्स थोडा वीक आहे. मी क्रिएटिव्हिटी कलर्स मी खूप छान वर्क करू शकते, पण फिजिक्स त्याचं खूप छान आहे. सो ही वर्क्स रिअली बेस्ट. सो आम्ही 12 इयर्स पासून पार्टनर्स आहोत. त्या व्यतिरिक्त आमची टीम आहे, वी हॅव अ प्रोडक्शन टीम. सो आमच्याकडे प्रोडक्शन मॅनेजर्स आहेत जे आमचे वेगवेगळे व्हेन्यू सांभाळतात. त्यांच्या अंडर प्रोडक्शनचे लेबर्स आहेत जे हे सेटअप उभे करतात. त्यानंतर आमच्या ऑफिसमध्ये बॅक ऑफिस टीम वर्क करते, त्यात अकाउंट सांभाळणारे, त्यानंतर तुमचे पीपीटीज रेडी जे होतात ते, वेलकम बोर्ड रेडी होतात ते. सो वी हॅव अ कम्प्लीट टीम. त्यानंतर इव्हेंटच्या दिवशी आमचे इव्हेंट कॉर्डिनेटर्स असतात, ते क्लायंटशी कॉर्डिनेट करतात. सो वी हॅव अ बिग टीम टू वर्क विथ. आणि जसं तुम्ही म्हणतात वेंडर्स, टचवूड वी हॅव रिअली ब्युटिफुल वेंडर्स. आमचे जे वेंडर्स आहेत ते ऑलमोस्ट या इंडस्ट्रीमध्ये 20-30+ इयर्स वर्क करतायत अँड दे आर व्हेरी गुड एट इट. सो आम्हाला स्वतः त्याच्याकडे लक्ष द्यावं लागत नाही, पण आम्ही घरीही आमचं जे कॉर्डिनेटर्स आहेत आमचं स्वतःचं खूप बारीक लक्ष असतं. आम्ही स्वतः पण खूप त्याच्यावर वर्क करतो. पण टीम सांगतात तर टीमशिवाय आम्ही काहीच करू शकत नाही. तुम्ही फ्रंटला आम्हाला बघता, पण आमच्या मागे ते सगळे काम करतात, म्हणून आम्ही एवढं छान इव्हेंट डिलिव्हर करतो. So I'm really thankful to the team we have right now. मस्त. विश यू ऑल द व्हेरी बेस्ट. तुझ्या पुढच्या इव्हेंट्सला आम्ही नक्की पाहू आणि याच्या आधीचं वर्कही आम्हाला तुझं पाहायला आवडेल. पुणे वुमन्स क्लब कडून तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. Thank you.